आपटेच्या जामिनासाठी 8 दिवसांपासून ठाण्यामधून हालचाली सुरू होत्या असं संजय राऊतांनी म्हटलं। ताबडतोब जामीन मिळावा म्हणून ठाण्यामधून सूत्र हलवली जात आहेत। षडयंत्राचे सूत्रधार ठाण्यातच आहेत। शिल्पकार जयदीप आपटेच्या अटकेनंतर राऊतांनी हे आरोप केले आहेत। तर राऊतांची ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये व्यवस्था केली जाऊ शकते असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला आहे। आपटे यांना अटक होण्याआधी सिंधुदुर्गच्या कोर्टामध्ये त्यांच्या जामिनाची तयारी 8 दिवसापासून सुरू आहे आणि त्या संदर्भात ठाण्यातून सूत्र हलतायत। जयदीप आपटे यांना 2 दिवसामध्ये ते सरेंडर होतील आणि ताबडतोब त्यांच्या जामिनाची व्यवस्था करा अशा प्रकारची सूत्र ही ठाण्यातून हलतायत। त्या संदर्भात कायदेशीर जी मदत लागते ती सुद्धा ठाण्यातून मिळते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ज्यानं बाजार मांडला आणि केला त्या सगळ्याचं जे षडयंत्र आहे त्या षडयंत्राचे सूत्रधार ठाण्यातच आहेत। थाने में एक हॉस्पिटल भी है ना, थाने में एक हॉस्पिटल भी है, विशेष हॉस्पिटल, तो ऐसे लोगों को वहाँ व्यवस्था हो सकती है। मी वारंवार म्हणत होतो जयदीप आपटेच्या मागे जी शक्ती आहे ती शक्ती मंत्रालयात आहे, ती शक्ती वर्षा बंगल्यावर आहे, ती शक्ती मालवणात आहे। त्याच्यामुळे इतके दिवस जयदीप आपटे हे पोलिसांना चुकवू शकतात, पण अखेर शिवभक्तांचा एवढा दबाव आणि एवढा रेटा होता की त्याला त्याचे बॉस हे वाचवू शकले नाही। लुकआउट सर्क्युलर जेव्हापासून आरोप झाले तेव्हापासून LOC हा जाहीर झालेला आहे आणि 10 दिवसानंतर आपटे भेटला म्हणजे पोलीस लुकआउटवर होतेच ना। सर्क्युलर कधी निघालाय? मुळात काय संजय राऊतला त्याच्यातलं काहीच कळत नाही, कायदा कळत नाही, काही कळत नाही। त्याला काय तुमच्यासमोर बडबडच करायची आहे। लुकआउट सर्क्युलर म्हणजे काय एवढं तरी माहिती आहे का? कधी निघाली लुकआउट सर्क्युलर? LOC कधी निघालेला आहे? आता आरोपीला शोधायला जेवढा वेळ लागतो तेवढा लागला आणि आरोपी काल पकडला गेला। जामीन मिळाले का? तयारी करून ठेवलेली जामीन मिळाली असेल काय त्याचं संरक्षण करण्याचे काम सरकार करेलच। सरकारचा मित्र आहे ना जयदीप आपटे, त्यामुळे सरकारने त्याला काम दिलं। सगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जी बाबतीत ज्या काळज्या घ्यायच्या त्या साध्या काळज्या पण सरकारने घेतल्या नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला। महाराष्ट्र कधी याला माफ करणार नाही। जो कोणी गुन्हेगार असेल त्याला सरकार पाठीशी घालणार नाही हे पहिल्यापासून सांगते। त्याचा प्रत्यय तुम्हाला आलेला आहे। माणूस एखाद्यावर गुन्हा दाखल झाला तर तो पळापळ करतो, अँटिसिपेटरी बेल घ्यायचा प्रयत्न करतो आणि मग विरोधक सांगतात आरोपी कुठे, आरोपी कुठे, आरोपी कुठे? आता जेलमध्ये जाऊन